बुलढाणा तालुक्यातील सैलानी इकडे ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। दुकानात आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलंय। गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव, सराई, रायपूर, ढसाळवाडी या परिसरामध्ये आज सलग 1 तास जोरदार पाऊस झालेला आहे। ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे सैलानी इथे अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे व्यावसायिकांचं सुद्धा यात मोठं नुकसान झालं। संदीप वानखडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। संदीप, बुलढाणा तालुक्यामध्ये आता जोरदार पाऊस सुरू झालाय, ढगफुटी सदृश पाऊस झालाय, पाणी सुद्धा साठलेलं दिसतंय, काय सध्याची परिस्थिती आहे? अमित, आपण जर पाहिलं तर जवळपास निम्मेपेक्षा अधिक पावसाळा जो आहे हा संपून गेलेला आहे। मात्र अजूनही जोरदार पाऊस जो बुलढाण्यात पाहायला मिळत नाही। अनेक मोठमोठे प्रकल्प जे आहेत हे अजून तहानलेलेच पाहायला मिळतात आणि त्यामुळे मुसळधार पावसाची अपेक्षा खरं तर शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना होतीच, परंतु गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती आणि आज दुपारपासून जे आहे बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या विविध भागात जो आहे मुसळधार पाऊस झाला आहे। तर बुलढाणा तालुक्यातील सैलानी, रायपूर, ढासळवाडी या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि अचानक झालेल्या या पावसामुळे सैलानी परिसरातील अनेक दुकानांमध्ये, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात संदीप, अनेक दुकानात आणि घरात पाणी गेलेलं आहे, त्यामुळे नुकसान सुद्धा मोठं झालंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।